गेल्या दशकभरातील सुधारणा आणि भारताच्या वाढलेल्या सामर्थ्यामुळे जगातील सर्वात विकसित राष्ट्र भारतासोबत व्यापार करण्यासाठी उत्सुक आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत रायझिंग भारत परिषदेत बोलत होते. भारत गुलामगिरीच्या मानसिकतेतून तसंच हताशा आणि निराशेतून आता बाहेर आला असून भारताकडे आलेल्या आत्मविश्वासानं हा बदल झाल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. गेल्या 11 वर्षात देशाच्या चेतनेत एक नवीन ऊर्जा संचारली आहे, असं ते म्हणाले. यावेळी पंतप्रधानांनी भारतात झालेल्या सुधारणांची यादी उपस्थितांसमोर मांडली. भारताची डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आज जागतिक चर्चेचा विषय बनली आहे. आज भारताच्या प्रत्येक हालचालीवर जगाचं बारकाईनं लक्ष आहे. राष्ट्रनिर्माण कधीच तात्कालिक विचारसरणीनं होत नाही. दीर्घकालीन दृष्टिकोन, संयम आणि वेळेवर घेतलेल्या निर्णयांनी ते आकार घेतं, असं सांगत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 2047 पर्यंत विकसित भारत साकारणं ही राजकीय घोषणा नाही, तर भारताला आत्मनिर्भर बनवून काँग्रेस सरकारच्या चुका देखील सुधारणं हा यामागचा उद्देश आहे, असं ते म्हणाले. यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात